गुड इव्हनिंग सगळ्यांना. व्हिडिओ ऑन झाला? हो हो झाला. हा मॅम. अनुभव सांगायचा तर मी धन्य पावले मॅडम. आणि ह्या सगळ्याला तुम्ही आणि तुम्ही फक्त कारण आहात, तुम्हीच माऊली आहात. पण त्या दिवशी जसं तुम्ही म्हणालात, तुम्हीच एक विद्यार्थी होता असं म्हणजे असं तुम्ही वागलात मॅडम. म्हणजे मी अर्चना कोल्हे आहे आणि असं मला कुठेही जाणवलं नाही मॅडम. तुम्ही आमच्यासारखं सामान्य म्हणून तिथं वावरलात. आणि वारीचा अनुभव सांगायचा तर त्या वारीमध्ये प्रत्येक जण ती हाय करते, फक्त सगळेजण हाय करा. हाय. ही छोटी तिला घरी सोडून आले होते मी. हम्म. तर त्या दिवशी वारीचा आनंद म्हणजे असा की त्या वारीमध्ये प्रत्येक जण एका वेगळ्या वेडाने चाललं होतं. आणि कशाचे वेध लागले होते त्यांना, फक्त आणि फक्त विठ्ठलाचे. आणि मला असं वाटलं होतं की मी ते करू शकेन का नाही, का मी दमून जाईन. पण काहीच वाटलं नाही. प्रत्येक जण आपला इतका छान परिवार होता आणि खूप छान अनुभव होता हा. मला म्हणजे हा फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मधला एक्सपिरियन्स. आणि जे वेड त्यांना आहे त्या वेडाने खरंच माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. ग्रेट थँक्यू सो मच मॅडम त्यासाठी, तुम्हाला आणि विश्वनाथ सरांना. ग्रेट. थँक्यू अश्विनी मॅम. थँक्यू सो येस. मच. पण एवढं एक पाहायचं की मी आता ऍक्च्युली वारीला जातो, एक 2-3 वर्ष बॅक पेन म्हणून मी जात नाही. पण ऍक्च्युली ती वारी पाहिलेली म्हणजे तो अनुभव, हा अनुभव थोडा खूप वेगळा आहे. ह्याच्यामध्ये एक पाहिलं की म्हणजे आता बऱ्याचशा साऊथ इंडियनचा अनुभव आहे की त्यांना खाण्याची सुविधा नसते. विष्णू सरांनी ज्या हिशोबाने काम केलंय ना, तर त्यांना खूप म्हणजे त्यांच्याकडे खूप घेण्यासारखे आहे. की माणसाला एक कळतं की बाबा ऍक्च्युली काय वारी म्हणजे काय. आणखी जेवणाच्या बाबतीत खूप म्हणजे अनुभव आता शेअर करायला थोडं अवघड जाते ते, की म्हणजे एक्सप्लेन करायला की जेवणाची सोय शक्यतो नसती काही दिंड्यांची, पण सरांच्या ह्यांनी उपक्रमामुळे एवढी इन्स्पिरेशन झाले म्हणजे त्यातून आता हे असं वाटतं की अरे आपण मिस केलं की आजचा एकच दिवस होईल. असं वाटत होतं की इथनं पुढे कंटिन्यू वारीत जाऊन या गोष्टींचा मदत करावी सरांना असं. येस, डेफिनेटली. खूप ते थँक्यू. इन्स्पिरेशन झालं. नेक्स्ट इयर पासून मी प्रयत्न करणार आहे की वारीत कंटिन्यू कसा राहील या सरांच्या येस, ह्याच्यामध्ये. म्हणजे एक ते कमिटमेंट आहे. ती कमिटमेंट, ती समर्पण, हो. सेवाभाव हा कुठंच आपल्याला पुस्तकामध्ये कुठल्याच प्रॅक्टिकल याच्यामध्ये अनुभवायला मिळत नाही, जो इथे येऊन आपल्याला अनुभवायला मिळाला. सो थँक्यू हो. हर्षद सर. थँक्यू मॅम, तुमच्यामुळे आणि विश्वनाथ सरांमुळे किती अनुभव घेऊ शकला मी. थँक्यू सर. तो फार आगळा वेगळा अविस्मरणीय प्रसंग होता. कारण की माझ्या लाईफ मध्ये मी कधी वारी बघितली नव्हती. फक्त आपण काय टीव्हीवर जे बघायचो तेवढंच बघितलं होतं. अगदी बरोबर आहे सर. हा. येस. आणि योगायोगाने म्हणजे तुमच्या माध्यमाने म्हणा किंवा सरांच्या विश्वनाथ सरांच्या ह्याच्यात यावेळेस असं ठरवलं का जायचं. पहिले आम्ही दोघंच येणार होतो. ही म्हणले चला आपण जाऊया, कारण की तिचा तो वाढदिवस पण होता. म्हणलं चला आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो साजरा तरी होईल आणि आपली एक इच्छा पण पूर्ण होईल. परंतु मग त्याच्यानंतर आमचे पण मेंबर वाढत, मग काय मुलगी मुलगा तो त्यांना म्हटलं चल तुम्ही पण बघा, आम्ही तर आता एवढ्या लेट बघतोय, ऍटलिस्ट तुम्ही सुरुवातीला म्हणजे बघून घ्या. मग ते पण रेडी झाले. मग ते आमचे मित्रमंडळी पण रेडी झाले. मग आम्ही 2 गाड्यांमध्ये आलो. आणि ते आल्यावरती असं वाटलं का बाबा म्हणजे खरोखर आता ते कसं सांग म्हणजे इतका आनंद झाला आणि सगळ्यांना आनंद झाला आणि सर्वजण पहिल्यांदा झाले होते. येस. म्हणजे मंदिरात जाणं, तिथे जाऊन दर्शन घेणं, त्याही पेक्षा हा अनुभव फार वेगळा होता सर. हो. आणि त्यात मॅडम मध्ये काय झालं, मध्ये 1 तास वेळ होता तर आम्ही एक 4-5 किलोमीटर जाऊन पण आलो. तर म्हणजे तो पण अनुभव घेतला. येस. बाबा थोडं त्यांच्याबरोबर चालून काय कसा तो एक्सपिरियन्स असतो. म्हणजे हा एक्सपिरियन्स कसा आहे मॅडम का तो मी त्याच्यावेळेस मी लिहिला का तो ज्यांनी घेतला नाही ना, ते घेतल्यानंतरच त्याचं ते महत्व कळतं किंवा जो त्याचा आनंद आहे तो आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत. तो आपण जो घेईल त्यालाच ते कळतं. नक्कीच. आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झालाय सर? नाही सर, मॅडम खूप म्हणजे खूप वेगळा झाला. ऍक्च्युली तुम्ही जे आता म्हणत होते का आपण प्रेझेंट मध्ये, आणि ते लोक एवढे सिम्पल आहे हो, एवढे सिम्पल आहे का ते आपण त्याचा विचारच करू शकत नाही. म्हणजे एवढी सिम्प्लिसिटी माझ्या बघण्यात नव्हती. नक्कीच. आणि किती म्हणजे निर्मळ, काय म्हणतात त्याला, एवढे निर्मळ होते ना का ते आजकाल तसे लोक आपल्याला बघायला कुठे मिळतात. म्हणजे सिटीमध्ये तर मिळतच नाही. येस. थँक्यू सर.